तर मुंबईत आज शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त सत्याच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सकाळपासून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी होतीये। गेली 30 वर्ष सजवलेल्या दुचाकीवरून मनसेचे मोहन यादव मुंबईत दाखल झालेत। मोर्चाला शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वासही त्यांनी उपस्थित केलाय। मुंबईत आज शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी पक्षाकडून सत्याच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चासाठी शिवसैनिक, मनसैनिक मुंबईत देखील दाखल झालेले आहेत। पुणे परिसरातून मोहन यादव आणि उद्धव यादव हे जे शिवसैनिक आहेत हे रात्री मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याशीच बोलूया। मोहनजी, काय सांगाल, आज सत्याचा मोर्चाचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात येतंय, आपण देखील आलेला आहात, किती वाजता मुंबईमध्ये आला, काय नेमकं? माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। मी मूळचा केसनन गावामध्ये, आता दौंड तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे, आता केसनन गावामध्ये राहतो। तर गेली 30 वर्षापासून मी रथ घेऊन येतो आहे। ज्या टायमाला बाळासाहेब भेटले तर बाळासाहेबांनी भरपूर कौतुक केलं होतं। आता मला बघा, कमीत कमी तुम्हाला म्हणतो बारामती, इंदापूर, भिगवण असे म्हणजे शिवसैनिकाचे फोन आले। पुण्यातून मी फोन आले, मोहनराव तुम्ही चालला का? आता मगाशी फोन आले ते की एक 5-50 लोक आहे म्हणजे आमचे शिवसैनिक, हां ते मी म्हणले ट्रेनमधून निघालो आहे। तर गर्दी अशी होईल की म्हणजे राजसाहेब असल्यामुळं 100% उद्धवसाहेब जरी असते तरीही गर्दी झाली असती, पण राजसाहेब असल्यामुळं साथीला आणि पवारसाहेब आहे, काँग्रेस बी आहे, तर 100% रेकॉर्ड ब्रेक होईल। उद्धवसाहेब तर 100% आहे ना, तर त्याच्यामुळे संजय राऊत जरी नसले तरी उद्धवसाहेब आहे म्हणजे संजय राऊत आहे, या आम्हाला गॅरंटी त्यांची। अरविंद रावराणेसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।